बंगालच्या उपसागरावर शुक्रवारी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली होती. हे क्षेत्र त्यानंतर 2 दिवसांमध्ये विदर्भ आणि तेलंगणाच्या आसपास येऊन स्थिरावलं. या क्षेत्राची तीव्रता काहीशी कमी झाली आहे, मात्र अजूनही ते सक्रिय आहे. आणि या क्षेत्राच्या प्रभावामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापासून कोकणापर्यंत सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. कोणतंही कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असेल तर त्याच्या दक्षिणेला आणि पश्चिमेला सातत्याने उंच ढग तयार होत असतात आणि त्याचाच परिणाम आत्ता आपल्याला बघायला मिळतोय. अगदी लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये काल रात्रीपासून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणच्या पावसांचे आकडे 150-200 मिलीमीटरच्या वर गेलेले आहेत आणि हाच पट्टा पुढे मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत पसरलेला आपल्याला दिसून येतो. हे क्षेत्र आणखीन 24 तास सक्रिय राहण्याची शक्यता मॉडेलमधून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत पावसाचं प्रमाण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये असंच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील काही दिवस विजांसह राज्यात काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. 19 सप्टेंबरपासून मात्र राज्यात कोरडं हवामान असू शकतं, असं वेगवेगळ्या अंदाजांमध्ये वर्तवण्यात आलेलं आहे.